जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या माहिती कामाची या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, राज्य शासनाच्या ताज्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल 8 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत। ग्रामपंचायत सदस्यांसाठी नवीन नियम, अवैध उत्खनन करणाऱ्यांवर आता 10 पट दंड, राज्यात 7 नवीन न्यायालयांची स्थापना, मुंबई रेल्वेसाठी मोठा निधी आणि शेतकऱ्यांसाठी AI आधारित महत्त्वाचा निर्णय। या सर्व निर्णयाचा तुमच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होणार आहे, कोणाला फायदा होणार आणि कोणासाठी नवीन नियम लागू आहेत, ही संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि तुम्ही जर माहिती कामाची यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माहिती कामाची यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबा, कारण सरकारी योजना, GR, नवीन अपडेट्स, जॉब्स असे महत्त्वाचे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। पहिला निर्णय आहे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांसाठी नवीन नियम। सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आता राखीव जागांवर निवडून आलेल्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना निवडून आल्यापासून 12 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात येणार आहे। यासाठी संबंधित कायद्यांमध्ये सुधारणा करून अध्यादेश काढण्यास मंजुरी देण्यात आली आहे। यामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल, जात वैधता सादर करण्यासाठी निश्चित कालमर्यादा मिळेल, भविष्यातील न्यायालयीन वाद कमी होतील। सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर संबंधित सदस्याने 12 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही तर त्याची निवड रद्द झाल्याचे मानले जाईल आणि तो सदस्य सरपंच, सभापती किंवा अध्यक्ष म्हणूनही अपात्र ठरेल। दुसरा निर्णय, पुण्यात NDPS विशेष न्यायालय, अंमली पदार्थाच्या वाढत्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुण्यात स्वतंत्र NDPS विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यासाठी न्यायाधीश, कर्मचारी आणि आवश्यक आर्थिक तरतुदी मंजूर करण्यात आल्या आहेत। फायदा काय होणार बघा, अंमली पदार्थांच्या प्रकरणांचा जलद निपटारा होईल, प्रलंबित खटले कमी होतील, न्यायव्यवस्था अधिक सक्षम होणार। तिसरा नियम, कुडूवाडी येथे नवीन न्यायालय। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुडूवाडी येथे दिवाणी न्यायालय आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे। नागरिकांना काय फायदा होईल बघा, पूर्वी छोट्या कामासाठी दूर शहरात जावे लागत होते, आता स्थानिक पातळीवरच न्याय मिळणार आहे। वेळ वाचेल, खर्च कमी होईल, नागरिकांना मोठा दिलासा मिळेल। चौथा निर्णय, कर्जत येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड परिसरातील नागरिकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे। येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। यासाठी न्यायाधीश, सरकारी अभियोक्ता आणि कर्मचारी पदांनाही मंजुरी देण्यात आली आहे। यामध्ये फायदा काय होणार बघा, दूर प्रवास कमी होणार, न्यायालयीन खर्च कमी होणार आणि जलद न्याय मिळेल। पाचवा निर्णय आहे SC/ST अत्याचार प्रकरणांसाठी 5 विशेष न्यायालय। राज्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रबंधक कायद्याअंतर्गत अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळ या 5 ठिकाणी स्वतंत्र विशेष न्यायालये स्थापन केली जाणार आहेत। यामुळे प्रकरणांचा जलद निपटारा होईल, पीडितांना स्थानिक स्तरावर न्याय मिळेल, न्यायव्यवस्था अधिक प्रभावी होणार। सहावा निर्णय, अवैध गौण खनिज उत्खननावर 10 पट दंड। हा निर्णय संपूर्ण राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आता अवैध वाळू, मुरुम, दगड किंवा इतर गौण खनिजांचे उत्खनन किंवा वाहतूक करताना पकडल्यास स्वमित धनाच्या 10 पट दंडाची तरतूद करण्यात आली आहे। हा निर्णय का महत्त्वाचा आहे तर अवैध उत्खननाला आळा बसणार, शासनाचा महसूल वाढणार, पर्यावरण संरक्षणाला मदत होणार आणि महसूल विभागाला अधिक कडक कारवाई करता येणार। सातवा निर्णय, मुंबई रेल्वेसाठी मोठी आर्थिक तरतूद। मुंबईतील लाखो रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे। मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या अधिकृत समभाग भांडवलात मोठी वाढ करण्यात आली आहे। 25 कोटीवरून थेट 500 कोटी, तसेच भरलेले समभाग भांडवल 225 कोटी करण्यात येणार आहे। याचा अर्थ काय तर रेल्वे प्रकल्पांना निधी, आधुनिक सुविधा, प्रवाशांसाठी चांगली सेवा, भविष्यात नवीन रेल्वे विकासाला गती मिळणार आहे। आठवा निर्णय, महाअॅग्री AI धोरणाला गती। शेतकऱ्यांसाठी हा एक महत्त्वाचा निर्णय आहे। राज्य शासनाच्या महाअॅग्री AI धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व्यवस्थापकीय संचालक पदाला मंजुरी देण्यात आली आहे। या धोरणासाठी तब्बल 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। यामुळे AI आधारित शेतीला चालना, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर, नाविन्यपूर्ण प्रकल्प, शेतकऱ्यांना भविष्यात अधिक तांत्रिक मदत होणार आहे। तर मित्रांनो, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ग्रामीण विकास, न्यायव्यवस्था, महसूल, रेल्वे विकास आणि कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। या निर्णयांची
प्रभावी अंमलबजावणी झाली तर नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा, जलद न्याय, पर्यावरण संरक्षण, आधुनिक शेती आणि विकासाला अधिक गती मिळू शकते. तुम्हाला यापैकी कोणता निर्णय सर्वात महत्त्वाचा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या माहिती कामाची चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि महत्त्वाच्या सरकारी अपडेटसह. धन्यवाद. जय महाराष्ट्र.